नमस्कार. कॉफी विथ सकाळ या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुळात असे विषय जे बातमीच्या रूपाने तुमच्यासमोर येतात, मात्र ते अधिकाधिक जाणून घेणं यासाठी तुम्ही प्रयत्न करत असतात. अनेक विषय जे बातमीच्या रूपाने समोर येतात त्यातल्या बिटवीन द लाईन असलेल्या गोष्टी किंवा अनेक अशा गोष्टी त्या सहजतेने जाणून घेणं शक्य होत नाही, त्याचं विश्लेषण करणंही शक्य होत नाही. मग अशा वेळी या बातम्यांचा मूळ आधार ज्यांच्या हातात आहे त्यांना भेटण्याचा आपण प्रयत्न करतो, ते म्हणजे कॉफी विथ सकाळमधून. मधल्या काळामध्ये मुंबई ही आपली देशाची आर्थिक राजधानी आहे, पण ही आर्थिक राजधानी खरंच आर्थिक राजधानी राहील की नाही हा प्रश्न तयार होत होता. कारण मुंबईसारखाच विकासाचा टप्पा देशाच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळत होता. हैदराबाद विकसित होत आहे, बँगलोर विकसित होत आहे, तिकडे नोएडा विकसित होत आहे. मग अशा परिस्थितीत आपण आर्थिक पातळीवरचं जे आपलं बलस्थान आहे ते कायम राखू शकू का महाराष्ट्र म्हणून, ही भीती होती. मात्र आता ही भीती बाळगायचं कारण नाही. कारण एक नाही, दोन नाही, तर आणखी एक तिसरं बंदर मुंबईला लवकरच मिळणार आहे. आणि समुद्र ज्याच्याकडे समृद्धी त्याच्याकडे. समृद्धी आहे ती वाढवत न्यायची आहे आणि ही समृद्धी वाढवण बंदराच्या माध्यमातून येणार आहे. मग हे वाढवण बंदर कसं उभं राहणार हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी म्हणून JNPTचे चेअरमन अध्यक्ष स्वतः आपल्याबरोबर आहेत, उमेश वाघ सर. सर, आपलं खूप खूप स्वागत. मी बॉबी निंबाळकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. वेलकम. सर, खरं तर बंदर म्हटलं की त्याला लागणारी जागा, मग त्याचं ॲक्विजिशन, मुळात त्याच्या परवानग्या, आणि आपल्याकडे पर्यावरण हा विषय तसा खूप जिकरीचा असतो. मुळात वाढवण हा शब्द जो आहे तो साधारण गेल्या 18-20 वर्षामध्ये पुन्हा काही चर्चेतला येत नव्हता आणि तो अचानक टॉक ऑफ द टाऊन असा विषय झाला. मुळात इतकी वर्ष रखडलेलं वाढवणचं जे प्रपोजल होतं, ही योजना होती, ती जी धुळकात पडली होती, ती पुन्हा बाहेर काढणं आणि तिला कार्यान्वित करणं कसं शक्य झालं तुम्हाला? तुम्ही जे आता बोललात की 1991 पासून हा प्रकल्प सुरुवात त्याची 1991ला झाली. त्यानंतर सातत्याने 5-6 वर्षाने तो ऐरणीवर आला आणि परत तो मागे पडला. पण 2016ला जेव्हा माननीय नितीन गडकरी साहेब मंत्री होते या खात्याचे, त्यावेळेस तो परत एकदा पुढे आला आणि तेव्हा आजचे मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री या दोघांनी या प्रकल्पाला पुनर्जीवित असं केलं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्याला चालना 2020 फेब्रुवारीला जेव्हा या वाढवण बंदराला एक 13वं बंदर म्हणून, जे केंद्र सरकारचे मेजर पोर्ट ऑथॉरिटी ॲक्ट आहे त्याद्वारे याला 13वं बंदर म्हणून घोषित केलं. आणि त्यानंतर याला गती मिळाली आणि त्याला तत्वता मान्यता आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली. खरं पाहिलं तर आपल्या देशाला फार मोठ्या प्रमाणात बंदरांची गरज आहे. स्वातंत्र्य काळापासून आणि आजपर्यंत नेहमीच आपली बंदरांची क्षमतेची निर्मिती ही आपल्या गरजेपेक्षा पुढे राहिली आहे. परंतु आता ते फक्त पुढे राहून भागणार नव्हतं, तर फार मोठ्या गतीने ती क्षमता क्रिएट करणं जरुरी होतं. त्यामुळे वाढवण बंदराची निर्मिती ही आवश्यक झाली. आणि म्हणून इतक्या वर्ष जसं आपण म्हणतो मराठीत डब्यात गेलेला प्रकल्प पुन्हा आपण बाहेर काढला आणि त्याला आता या महिन्यापासून, ज्याला आपण म्हणतो की बांधकामाला सुरुवात होते, तिथपर्यंत त्याचा हा प्रवास मागच्या 5 वर्षात खऱ्या अर्थाने मोठ्या वेगाने झाला आणि मागच्या 1 वर्षात मात्र तो ज्याला आपण म्हणतो अतिजलद गतीने झाला. अगदी. एक्सप्रेस हायवे ज्यांनी देशाला दिला असे नितीन गडकरी, त्यांचा यातही हातभार आहे आणि त्यातून त्याला वेग मिळाला आहे. पण हा वेग ज्या वेळेला आपण बघतोय त्यावेळेला सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो पर्यावरणाचा. आणि मग लोक किंवा असे मोठे मेगा प्रोजेक्ट्स आपण करायला घेतो त्यावेळेला चर्चेचा विषय असतो की आपण पर्यावरणाला हानी पोचवणार आणि मग त्यातून येणार. तर या पूर्ण वादाला किंवा असा कोणताही वाद न उद्भवू देता सहजतेनं मार्ग काढणं तुम्हाला कसं शक्य झालं या प्रकल्पामध्ये? तुम्ही नेमक्या दुखत्या जागेवर हात ठेवला आहे. खरं कसं आहे की कोणताही मोठा प्रकल्प असो किंवा छोटा असो, मी नेहमी एक उदाहरण देतो की आपल्याला घर जरी बांधायचं असेल तरीसुद्धा आपण काही प्रमाणात पर्यावरणाला क्षती पोहोचवतच असतो.
मग काय मोठे प्रकल्प जर आपण असं विचार करून बंदच ठेवले तर पर्यावरणाची जास्त प्रकारे हानी होते. मागे महाराष्ट्रामध्ये मोठ्या धरणांच्या नुसार किंवा त्या अनुषंगाने हा प्रश्न बऱ्याचदा चर्चेला गेला आहे. मात्र जेव्हा आम्ही वाढवणची निर्मिती करायला सुरुवात केली तर आम्ही याला सर्वप्रथम हे ठरवलं की हा प्रकल्प आणि याचा आराखडा कसा तयार केला गेला पाहिजे जेणेकरून पर्यावरणाची हानी ही कमीत कमी होईल. त्याच्यामुळे जो सुरुवातीचा आमचा आराखडा होता त्या आराखड्यापेक्षा वेगळा आराखडा आम्ही मागील 5 वर्षात अप्रूव्ह केला. आणि तो आराखडा असा होता की ज्याच्यामुळे ज्याला आपण कांदळवन जे म्हणतो, जे या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात बाधित होतं, तर आपल्याला आश्चर्य वाटेल की एकही कांदळवनाचं मँग्रोवचं झाड याच्यामुळे बाधित होणार नाही एवढी काळजी आम्ही या प्रकल्पाने घेतली. त्याच्यामुळे पर्यावरणाचे जे इतर अनुषंगिक गोष्टी होत्या की या एवढा मोठी जी आपण भराव या समुद्रात करणारे आणि 1400 हेक्टर जमीन निर्मिती करणारे, ह्या निर्मितीनंतर का इथे जे किनाऱ्यातली गावं आहेत त्यांची धूप तर नाही होणार, तिथे पाणी शिरणार तर नाही, किंवा त्या अनुषंगाने तिथे जे काही मासेमारी आहे त्याच्यावर त्याचा दुष्परिणाम तर होणार नाही, या सगळ्यांचा सर्वांगीण अभ्यास असा करून आपण त्याचं एक आराखडा तयार केला. आणि नॉर्मली जे तुम्ही म्हणतात की ही मोठे प्रकल्प पर्यावरणाला हानी पोचवतात, माझा जो वाढवण प्रकल्प आहे की जो JNPA ज्याच्या निर्मिती करते, हा प्रकल्प इतर जे प्रकल्प असतात ते X एवढ्या चाचणीतून किंवा तेवढ्या त्यांना स्टडीज करावे लागतात, तर या प्रकल्पाने त्याच्यापेक्षा डबल चाचण्या केल्यात. हा इतरत्र कुठे जर बंद राहिलं असतं तर त्याला फक्त इन्व्हायरमेंटल कमिटी जी असते, ECची जी EAC कमिटी असते, त्याच्या अनुषंगाने जे काही चाचण्या करायच्या आहेत तेवढ्याच कराव्या लागतात. परंतु जो वाढवण प्रकल्प आहे त्याला डहाणू तालुका इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऑथॉरिटी DTEPA याच्यासुद्धा चाचणीतून जावं लागलं. त्यासाठी सुद्धा 10 तज्ज्ञ आणि त्यांचे त्या तज्ज्ञ कमिटीचे अध्यक्ष हे रिटायर्ड हायकोर्ट जज जे आता श्री जस्टिस चौधरी आहेत, त्यांच्यासुद्धा चाचणीतून पुढे जावं लागलं. म्हणजे हा प्रकल्प डहाणूपेक्षा इतरत्र कुठे असता तर त्याला समजा 10 ते 20 स्टडीज करावे लागले असते, याला जवळजवळ 40 ते 50 स्टडीज करावे लागले. आणि या सगळ्या चाचण्यातून अतिशय समर्पकपणे तो बाहेर पडला आणि त्याला इन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळालं. अगदी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, पर्यावरणाच्या विषयामुळे गेली 30-40 वर्ष अनेक प्रकल्प रखडून पडले होते. मात्र गेल्या सरकारनं त्याला निश्चितपणे गती दिली आहे, योग्य मार्ग काढला आहे आणि त्यातून आता प्रकल्प मार्गी लागत आहेत. पण सर, ज्यावेळेला आम्ही सर्वसामान्य म्हणून ज्यावेळेला या सगळ्या गोष्टींकडे बघतो, आपल्याकडे मोठा प्रोजेक्ट करायचा म्हटला की मग त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचे प्रॉब्लेम येतात, पर्यावरण हे ते, मग NGOज उभे राहतात. काही दिवसापूर्वी जेव्हा मी दुबईत बघितलं तर दुबईमध्ये समुद्र भराव टाकला जातो, तिथे सिटी उभी राहतात आणि त्याचा जागतिक प्रचार केला जातो. तिथे मोठे मोठे हॉटेल्स येतात, पर्यावरण सेंटर येतात, सगळं येतं म्हणजे तिथे. आणि मग आपल्याकडे फक्त विरोध. असं का होतं? आपल्याकडे विरोध होतो, जगभर का नाही विरोध होत? कसं आहे की या प्रश्नाचं मी सरळ उत्तर देणार नाही, कारण की ॲज अ ब्युरोक्रॅट मी त्याच्यापासून दूर राहिलेलंच बरं. परंतु मी तुम्हाला काही उदाहरण जे तुम्ही एक सांगितलं किंवा इतर काही गोष्टीवरून मी 2-3च उदाहरणं तुम्हाला देतो. आपण समुद्र पर्यटनासाठी बोलतो की आपल्याला मालदीव्सला गेलं पाहिजे किंवा सेशल्सला गेलं पाहिजे किंवा मॉरिशसला गेलं पाहिजे, आणि जेव्हा आपण तिथली हॉटेल्स बघतो ती बिलकुल किनाऱ्याला खेटून असतात. मग ते काय तिथली पर्यावरणाचं जे काही नियम आहे ते काय त्यांना मंजूरच करत असतील, त्याच्यामुळे तिथे असतात. त्याच्यामुळेच त्यांचं समुद्र पर्यटन वाढतं. आता आपल्याकडे काही नियमांमुळे आता हे सगळं पर्यटन जवळजवळ अशक्य आहे. आता परत त्याच्यामधून काहीतरी मार्ग काढला जातो. बरोबर. जेव्हा आपण एखादा मोठा प्रोजेक्ट करतो तेव्हा इन्व्हायरमेंट, पर्यावरण याला आपण काही ना काहीतरी बाधा पोचवणारच आहोत. पण त्यासाठी
जे EAC कमिटी आहे, इन्व्हायरमेंटल अप्रेझल कमिटी, ते इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट प्लॅन पण बनवायला लावतं. जसं आम्ही वाढवण बांधर तयार केलं, त्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये तात्पुरत्या स्वरूपात का होईना समुद्र गढूळ होईल, तेव्हा आम्ही काय केलं की आम्ही झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला सांगितलं की आपण त्याचा समुद्रात जाऊन चौकशी करा, चाचण्या करा, आणि आम्ही जे ड्रेजिंग करू आणि जो भराव करू त्याच्यामधून काही प्रॉब्लेम येणार आहेत का. ते गेलेत, त्यांनी चाचण्या केल्यात, त्यांनी सॅम्पल्स घेतले, त्यांनी सांगितलं की हो, तात्पुरत्या स्वरूपात समुद्र तिथे गढूळ होईल, त्याच्यामुळे तात्पुरता काही समुद्र जीवांवर परिणाम होईल. त्यांनी लगेच मिटिगेटिव्ह मेजर जे म्हणतात ते सुचवले. तर तुम्ही ज्या वेळेस मत्स्य प्रजनन होतं त्या मान्सून काळात तुम्ही हे बंद ठेवाल. आम्ही लगेच ते ऐकलं. दुसरं त्यांनी सांगितलं की इथल्या जे वन प्राणी आहेत, जल प्राणी आहेत, त्यांचा अभ्यास करायला आम्हाला काही फंड उपलब्ध करून द्या, जेणेकरून आम्ही त्यांच्यावर पुढील प्रकल्पांवर कसे परिणाम होतात, कशा प्रकारचं मायग्रेशन होतं, त्याचा आम्ही अभ्यास करून जो पुढे कामात येईल आम्ही तेही मंजूर केलं. तिसरं त्यांनी हे सांगितलं आणि अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की हा प्रकल्प समुद्र जीवांवर कोणताही कायमस्वरूपी विपरीत परिणाम करणार नाही. जे त्यांनी मिटिगेशन प्लॅन सांगितलं, जसं मी एक तुम्हाला आत्ता सांगितलं. दुसरा त्यांनी सांगितलं की ह्या पद्धतीचं ड्रेजिंग करा, जेणेकरून ज्याला ट्रेलर सक्शन ड्रेजिंग म्हणतात, की ते एक ड्रेजर असेल, ते खालून वाळू ओढून घेईल, आपल्या जहाजावर स्टोअर करेल आणि तेच जहाज दुसरीकडे जाईल. म्हणजे 2 जहाज वापरू नका, जेणेकरून जी माती समुद्रात पडणार नाही आणि गढूळता कमी होईल. तो सुद्धा आम्ही ॲक्सेप्ट केला. तिसरं त्यांनी सांगितलं की काही विशिष्ट प्रकारचे लाईट्स तुम्ही वापरू नका जहाजांवर, तेही आम्ही ॲक्सेप्ट केलं. तर ज्याला आपण असं म्हणतो की एक संतुलन जे असतं की आपल्याला प्रगतीही करायची आहे आणि पर्यावरणही राखायचं आहे, याचं योग्य संतुलन करण्याचे सगळे प्लॅन्स हे शासनाने तयार केले आहेत. जो प्रोजेक्ट प्रपोनंट आहे, ज्याला प्रोजेक्ट करायचा आहे, त्याने ते प्लॅन बघावे आणि त्या अनुषंगाने सगळं आपलं फ्युचर प्लॅनिंग जर केले तर पर्यावरण पण राखता येतं आणि विकासही साधता येतो. अगदी सर, पण आत्ता पालघरजवळ वाढवण नावाच्या गावाजवळचं हे बंदर आहे, मुळात ही जागा का निवडली गेली? आपण आपल्या संपूर्ण कंटेनर जी ट्रॅफिक आहे एक्झिम, आपण त्याचा एक 2 मिनिटात तुम्हाला मी एक त्याच्याबद्दल सांगतो. भारतामध्ये कंटेनर ट्रॅफिक आहे त्याचा 65% हे मुंद्रा आणि JNPA करतं. बरं. 10% पिपावा करतं, ते सुद्धा पश्चिम किनाऱ्यावरचं मुंबईच्या नॉर्थचंच बंदर आहे. म्हणजे 75% भारताची जी कंटेनर वाहतूक आहे ती ह्या 3 बंदरात होते. JNPA 98% क्षमतेने आता चाललं आहे. मुंद्रा पण 90% क्षमतेने आहे. JNPA मध्ये 2.4 मिलियन TUs आता ॲड झालं, म्हणून नवी कॅपॅसिटी ॲड झाल्यामुळे परत आम्ही 80%वर येऊ. मुंद्रा पण जवळजवळ पूर्ण होत आलं आहे. भारताची जी वाढ आहे 7%, 8%, आणि कंटेनर जे कन्व्हर्जन होईल बल्कमधून, ती अशी जर आपण ठरवली तर 15%ने जवळजवळ आपली कंटेनर ट्रॅफिक वाढणार आहे. या प्रचंड वेगाने जेव्हा आपली कंटेनर ट्रॅफिक वाढेल त्याचा 75% भाग फक्त याच भागात राहणार आहे. त्याच्यामुळे या भागातच आपल्याला बंदर लागणार आहे. आणि जेव्हा तुम्ही विचार केला तर मुंबईच्या दक्षिणेत बंदर नाही होऊ शकत एवढं मोठं. त्याचे 2 कारण आहे. एक तर तुम्हाला नॉर्थला पूर्ण मुंबई क्रॉस करून साऊथला जावं लागेल, ज्याने तुमचं लॉजिस्टिक कॉस्ट वाढेल. आणि दुसरं, जो सह्याद्री आहे त्याला तुम्हाला परत भेदावं लागेल जर तो मुंबईच्या दक्षिणेत बंदर गेलं, आणि ते फार मोठं शिवधनुष्य आहे. त्याच्यामुळेच बँगलोर पोर्टला फार मोठी अडचण आहे. त्याच्यामुळे एका क्षमतेपेक्षा मँगलोर पोर्ट मोठं होत नाही आहे. याच्यामुळे आपल्याला अशी जागा मुंबईच्या नॉर्थमध्येच पाहावी लागणार होती. आणि जेव्हा आणि बंदर हे एक जॉग्राफिकल फिनॉमिना आहे. तुम्ही पटण्याला किंवा श्रीनगरला बंदर नाही करू शकत. त्याच्यामुळे समुद्रामध्ये समुद्र किनाऱ्याजवळ जवळजवळ जितकी जास्त खोली ती जागा बंदरासाठी उपयुक्त.
अशी जागा मुंबईच्या नॉर्थला 5 जागा संपूर्ण पालघर डिस्ट्रिक्टमध्येच होत्या बरं. आणि त्या 5 जागांपैकी सगळ्यात चांगली जागा ही वाढवणला होती. मग वाढवण जे आपण आत्ता म्हणतोय, तुम्ही 5 जागांचं उदाहरण देतात, पुढच्या काळामध्ये जर गरज पडली तर आपण तिथे एक्सपेन्शनमध्ये जाऊ शकतोय त्याच भागामध्ये आणखी? ही सगळी जी जागा आहे ती वाढवणच्या जवळजवळ 5 किलोमीटर रेडियसमध्येच आहे. बरं. त्याच्यामुळे आपल्याला तिथे परत बंदर घेता येणार नाही. परंतु ह्या बंदरची जी आज क्षमता आहे ही आम्ही एक थंब रूलने तयार केली आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या तंत्रज्ञानाचा वापर न करता 24 मिलियन TEUs आहे. पण मला अशी खात्री आहे की आता ज्या पद्धतीने एफिशियन्सी अँड प्रॉडक्टिव्हिटी जी बंदरांची आहे त्याचा विचार करता हेच बंदर भविष्यात 50 मिलियन TEUs ट्रॅफिक हाताळू शकतं आणि ते पुढच्या 50 वर्षासाठी सफिशियंट राहील कमीत कमी. कारण की अजून बंदरं पूर्वेला आणि मुंबईच्या दक्षिणेला येतील. त्याच्यामुळे जो पश्चिम, उत्तर पश्चिम आणि मध्य भारत आहे याला वाढवण बंदर पुढील 50 वर्ष सेवा देत राहील. सर, पण ठीक आहे, मोठं एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल, त्यानिमित्ताने अनेक जहाज येतील, त्यानिमित्ताने कंटेनर्स येतील, वाहतूक वाढेल. रोजगार जो आहे तो साधारण किती तयार होईल या पूर्ण बंदरामुळे? आम्ही जो आमचा एकदम ढोबळ मानाने आणि ज्याला आपण म्हणतो की पेसिमिस्टिक आमचा जो अंदाज आहे त्या अंदाजाप्रमाणे 12 लाख ओके प्रत्यक्ष रोजगार वाढवण बंदर जेव्हा संपूर्णपणे कार्यरत होईल तेव्हा तयार होतील. आणि असं म्हणतात की 1/60 असा अप्रत्यक्ष रोजगार आपण जर पकडला तर साधारणतः वाढवण हे 1 करोड रोजगार निर्मिती करू शकेल. JNPA जर आपण बघितलं, मी JNPAचं एक छोटंसं उदाहरण देतो. कोविडमध्ये JNPA स्केलेटन स्टाफवर चालवायचं जेव्हा आम्ही ठरवलं, स्केलेटन म्हणजे 2% ते 3% फक्त लोकांनी यावं, तरी आम्हाला 20,000 पास द्यावे लागले. आणि हे वाढवण बंदर त्याच्या 3 पट आहे. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की याची केवढी मोठी प्रचंड रोजगार निर्मिती क्षमता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सेवा क्षेत्रात आहे, त्याच्यामुळे इथे रोजगार हा कायमस्वरूपी निर्माण होईल. कारण की सेवा क्षेत्रामध्ये इन्व्हेंटरी असा प्रकार नसतो. तुम्हाला दररोज ती गोष्ट ती दररोजच करावी लागते. तुम्ही तुमची न्यूज काय 10 दिवसाची आधी घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे जसं हे काम दररोजचं आहे, 24 तास आहे, म्हणजे तुमच्या क्षेत्राशी वाढवण आमच्या क्षेत्राची तुलना आम्ही करू शकतो. जसं तुमचं 24/7 काम आहे तसंच पोर्टचं सुद्धा 24/7 काम आहे. त्याच्यामुळे हा रोजगार इथे एवढा मला असं वाटतं की निर्मिती होईलच. अगदी. सर जसं म्हणतायत की 1/8 म्हणजे काय, ज्यावेळेला 12 लाख रोजगार तयार होतील त्यावेळेला या 12 लाख लोकांना राहण्यासाठी, यांना खाण्यासाठी, यांना शिकण्यासाठी, यांना भेटायला येणाऱ्यांसाठी, यांच्यासाठी तयार होणाऱ्या रस्त्यांसाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा रोजगार तयार होत जाईल आणि त्यातून त्या एका माणसामागे 8 जणांना रोजगार मिळू शकेल. म्हणजे जर 12 लाख रोजगार तयार होणार असतील तर साधारण 1 कोटी रोजगार हा या भागामध्ये विविध मार्गाने येताना पाहायला मिळेल. आणि 1 कोटी रोजगार म्हणजे जवळजवळ मुंबईची लोकसंख्या आहे. त्यामुळे पुढच्या 50 वर्षात आपण कुठे जाणार याचा विचार करा. सर, या पूर्ण प्रकल्पामध्ये ज्याला आपण वाढवण म्हणतोय, म्हणजे वाढवणसारखा प्रकल्प आहे, म्हणजे JNPT पण तुम्ही हाताळताय आणि JNPT हे देशातलं सगळ्यात मोठं बंदर म्हणून आपण ओळखतो. आज JNPTची जी तुम्ही एक्सपॅन्शन मोडमध्ये आहात, आत्ता जी वाहतूक होती आहे, कारण इतर जगभरातून येणारा जो फ्रेट आहे सगळा किंवा जहाज येतात ते दुबईकडे खूप मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट होत आहे. तिथे ग्वादर पोर्ट तयार होतोय, चायना पाकिस्तानच्या सहाय्यानं तयार करत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला संधी काय दिसते या पोर्ट बिझनेसमध्ये? आपल्याला JNPA हे गेटवे पोर्ट म्हणून, कारण की आम्ही ट्रान्सशिपमेंट फार कमी करतो, म्हणून JNPA मध्ये जो माल येतो बाहेरून तो हिंटरलँडमध्ये जातो आणि हिंटरलँडमधला जो माल आहे तो इतर देशात जातो. गेटवे पोर्ट म्हणून JNPA हे भारतातलं सगळ्यात मोठं पोर्ट आहे, कारण की ट्रान्सशिपमेंट आमची खूप कमी आहे. भारताला ट्रान्सशिपमेंटमध्ये खूप मोठी संधी आहे. आज काय होतं आहे की 25% जो आपले कंटेनर आहेत ते जबेल अलीला जातात किंवा कोलंबोला जातात किंवा सिंगापूरला जातात आणि मग भारतात छोट्या जहाजांनी येतात.
छोटी जहाजं जरी म्हटली तरी ती फार मोठी असतात, परंतु 24,000 कंटेनर हाताळणारं जहाज भारतात आज येत नाही. त्याच्यामुळे एक $100 ते $200 प्रति कंटेनर आपल्याला हे महाग पडतो. कारण की इथून कोलंबोला जाईल, तिथे परत दुसऱ्या जहाजावर जाईल, मग युरोप आणि अमेरिकेत जाईल किंवा चायनाला जाईल. JNPA जी आमची खोली आहे, ड्राफ्ट आहे, जो लागतो जहाजांना, तो 14.5 मीटर आहे. त्याच्यापेक्षा जास्त खोली म्हणजे टाईट असल्यावर मिळते, पण पूर्ण वेळ ती खोली आम्हाला मिळत नाही. जेव्हा आपलं वाढवण बंदर तयार होईल त्याचा ड्राफ्ट 18 आणि खोली 20 मीटर राहणार आहे. त्याच्यामुळे ही जी जहाजं कोलंबो जबेल अलीला जातात ती पहिले आपल्या वाढवण बंदराला येतील, मग तिथून भारतातल्या इतर पोर्टला जातील. त्याच्यामुळे आणि तिथून हिंटरलँडमध्ये पण जातील. तर $100 ते $200 ते वाचतील. दुसरी गोष्ट, जेव्हा ते जहाज भारतात येईल तेव्हा इतर देशांचाही कार्गो तिथे उतरेल आणि लोडिंग अँड अनलोडिंग होईल. तो वेगळा बिझनेस आपल्याला मिळेल. आणि तुम्ही जर ही जी संधी आपल्याला JNPA आणि वाढवण हे दोघं बंदरं एकत्रितरित्या आपल्याला उपलब्ध करून देतील, त्याच्यामुळे आपलं कोलंबो आणि जबेल अलीवरचं आपलं जे अवलंबित्व आहे ते थोडं कमी होईल आणि आपला कार्गो अजून स्वस्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपले जे माल आहे तो कम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज त्याला जास्त मिळेल. अगदी. सर, पोर्ट आपण एक व्यापारी दृष्टीने पोर्टकडे बघतोय. निश्चितपणे आपला जो पोर्ट करायचा आहे तशाही स्वरूपाचं फ्रेट किंवा ट्रान्सपोर्ट आपण क्रिएट करू शकू वाढवणमधून. पण त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक लोकेशन म्हणून जर आपण विचार केला वाढवणचा, तर त्याचा कसा फायदा दिसतोय? तिथे काही स्ट्रॅटेजिक उपक्रम पण पुढच्या काळामध्ये असतील का भारत सरकारकडून किंवा रक्षा विभागाकडून? हा कसं आहे की स्ट्रॅटेजिक पोर्ट जो आपण ग्वादरबद्दल बोललात तो कमर्शियल पोर्ट नाही आहे, तो फक्त स्ट्रॅटेजिक पोर्ट आहे. वाढवण पोर्ट जो आहे हा पूर्णतः कमर्शियल पोर्ट राहणार आहे. परंतु तिथे आपण एक बर्थ हा कोस्ट गार्डला देणार आहोत. त्याच्यामुळे जो सैन्याचा उपयोग असेल किंवा बॉर्डरचा उपयोग असेल तर तो फक्त कोस्ट गार्डलाच राहणार आहे. कारण की ते दोघं गोष्टी एकत्र करणं कठीण असतं, कारण की त्याच्यामुळे कमर्शियल पोर्टला बऱ्याच मर्यादा येतात. त्याच्यामुळे इथे आपण हा मुख्यतः कमर्शियलच पोर्ट ठेवणार आहोत. अगदी. सर, आणि जहाजांची निर्मिती, मुळात जहाजांच्या निर्मितीमध्ये जितके इतर देश पुढे गेलेले बघायला मिळत आहेत त्या मानाने जहाज निर्मिती भारतात काही होऊ शकत नाही. त्याची कारणं ज्या स्वरूपात तुम्ही सांगितली, फ्रेटमध्ये होतो किंवा जहाजांची खोली जितकी आपल्याला पाण्यात हवी आहे तितकी मिळत नाही. तर या बंदरामध्ये आपण जहाज निर्मिती प्रकल्पाच्या दृष्टीने काय विचार करतोय का पुढच्या काळात? या बंदराला खरं तर इतरत्र कुठेही बंदर राहिलं असतं तर याचा विचार केला गेला असता, परंतु डहाणू तालुका हा इन्व्हायरमेंटल फ्रजाईल असा संवेदनशील असा घोषित केल्यामुळे जहाज निर्मितीबद्दल तिथे परवानगी मिळणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही त्याचा विचार केला नाही. परंतु जी या वेळेचा जो अर्थसंकल्प आहे तो पूर्णतः पोर्ट सेक्टरवर फोकस्ड होता आणि त्याच्यामध्ये जहाज निर्मितीवर पण भर दिला गेला आणि त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत किंवा घोषणा केली गेली आहे की मोठ्या प्रमाणात भारतामध्ये जहाज निर्मितीला आणि जहाज दुरुस्तीला चालना मिळू शकते. अगदी. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर जगभरामध्ये जी जहाजं खराब होतात आणि ज्यांना कचऱ्यात टाकायचं किंवा ज्यांना भंगारात टाकायचं असं म्हटलं जातं, त्याची म्हणजे त्याची पार्ट वेगळे करणे आणि ते जगभर पाठवणे याचा खूप मोठा व्यवसाय भारतामध्ये होतो. मात्र आपण निर्मिती करायला अद्यापही धजावलेलो नाही. आपण अद्यापही जहाज तयार नाही करू शकलेलो. खूप मोठ्या प्रमाणावर छोटी जहाजं होतात किंवा आर्मी नेव्ही यांच्यासाठी लागणारी जी जहाज आहेत ती आपण तयार करतो, मात्र कार्गोसाठी लागणारी जहाजं आपण अजून तयार करण्यामध्ये यशस्वी ठरलेलं नाही. सर, निश्चितच विषय बऱ्यापैकी उलगडताना पाहायला मिळतोय, समजून घ्यायला मला सहज सोपं होतं आहे. मी माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की त्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर त्यांनी ते विचारावे. नमस्कार सर, मी गिरीश निकम, साम टीव्हीला कार्यरत आहे. एक महत्त्वाचा म्हणजे तुम्ही म्हटलं की रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे, मग स्किल डेव्हलपमेंटचा देखील मुद्दा आहे. जी, हा आपण नेहमी काय होतं, आपण थोडासा इतिहासात जर डोकावलो, 1873ला पहिलं बंदर मुंबई आलं आणि 1989ला JNPA आलं. मी असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही की जेव्हा बंदर आलं
तेव्हा लोकांमध्ये एवढी जागरूकता नव्हती, माध्यमं नव्हती. एखाद्या वेळेस त्यावेळेस कोणी त्यावेळेच्या चेअरमनला कधी कोणी दूरदर्शनने बोलवलंही नसेल आणि तो बंदर तयार झालं. त्याच्यामुळे काय झालं की त्या बंदराचा स्थानिक लोकांना जेवढा फायदा घ्यायला पाहिजे होता किंवा त्यांना मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही. याला जबाबदार दोघं सगळेच आहोत. म्हणजे जेव्हा बंदर निर्मितीच्या वेळेस त्यावेळे म्हणजे काळही वेगळा होता, उदारीकरण नव्हतं, कोल्ड वॉर होतं, म्हणजे तो काळच वेगळा होता. आज जेव्हा वाढवण येतं आहे, सोशल मीडिया आहे, एवढे जागरूक मीडिया आहे आणि लोकंसुद्धा जागरूक आहेत, त्याच्यामुळे जेव्हा हा एवढा मोठा रोजगार येईल तेव्हा आपले लोक त्याला तयार पाहिजे. तयार कसे पाहिजे तर त्यांना जे अपेक्षित तिथे स्किल लागणार आहे त्या सगळी स्किलची जेवढे प्रशिक्षणं आहेत तेवढं उपलब्ध करून त्यांना स्किलिंग करून तयार ठेवलं पाहिजे, जेणेकरून जेव्हा बाहेरचे लोक येतील आणि म्हणतील की आम्हाला हे जॉब पाहिजे तेव्हा आपले लोक तयार असतील. त्याच्यामुळे सगळे जॉब हे जवळजवळ संपूर्णतः हे आपले ज्याला आपण ब्लू कॉलर जॉब म्हणतो ते स्थानिक लोकांनाच जातील. व्हाईट कॉलर जॉब फार कमी असतात, 10%. त्याला मात्र तुम्ही हा निकष लावू शकत नाही, कारण की थोडेसे ते ज्याला आपण म्हणतो ते मॅनेजरियल जॉब असतात ते तिथे कोणी येऊ शकतं. परंतु आपल्याकडे जे इन्स्टिट्यूट आहेत इंजिनिअरिंग मॅनेजमेंट त्यांनासुद्धा आम्ही त्यांना आम्ही भेट देतो आहे, त्यांना सांगतो आहे. सिम्बॉयसिसने आता पोर्ट मॅनेजमेंटचा कोर्स सुरू केलेला आहे. तसेच कोर्सेस जर झाले तर तिथेही आपल्या लोकल लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. स्किलिंगबद्दल आम्ही फार मोठ्या प्रमाणात काम करत आहोत. आम्ही मागच्या ऑगस्टला चॅटबॉटद्वारे रजिस्ट्रेशन सुरू केलं होतं आणि आता स्थानिक लोकांना त्यांच्या आधारित आम्ही एनरोल करायला लावलं आणि त्यांना आम्ही फ्री स्किल देणार आहोत. तर आत्तापर्यंत 30,000 मुलं रजिस्टर्ड झाली आहेत आणि आम्ही ऑलरेडी 1000भर लोकांना स्किल दिलं आहे. त्यासाठी आम्ही DG शिपिंगबरोबर सी फेरर्सचं ट्रेनिंगसाठी करार केला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठबरोबर करार केलेला आहे, जेणेकरून त्यांना त्याचं सर्टिफिकेट मिळू शकतं. दापोली कोकण कृषी विद्यापीठाशी करार केलेला आहे, जेणेकरून त्यांना तिथे काही एक्सटेन्शन सेवा सुरू करता येतील आणि आपल्या तेथील शेतकऱ्यांमध्ये जे काही शेतकरी आहेत त्यांना कौशल्य देता येईल, ज्यामुळे त्यांना आपली शेती अजून किफायतशीर आणि प्रॉफिटेबल करता येतील. तसंच वेगवेगळ्या स्किल ज्या इन्स्टिट्यूट आहे, वेगवेगळे फाउंडेशन आहे, त्यांच्याशी सुद्धा आम्ही करार केलेले आहे आणि याद्वारे आम्ही मोठ्या प्रमाणात स्किलिंग तिथे सुरू केलेलं आहे. सर, मला वाटतं की आपण पुन्हा लोकेशनकडे आलो, पण एक मुद्दा दुर्लक्षित राहतोय असं वाटतं. वाढवणच्या अगदी जवळच तारापूर अणुशक्ती केंद्र आहे आणि जेव्हा एखादा मोठा प्रकल्प असतो, वीज निर्मिती होते, तेव्हा तिथे अपघात होण्याचे चान्सेस असतात. मग तेव्हा त्याचे एक्झिट पॉईंट्स आपल्याकडे क्लिअर हवेत. तर बंदर प्रशासन याकडे कसं पाहते या मुद्द्याकडे? आम्ही जेव्हा बंदर निर्मितीसाठी वेगवेगळ्या परवानग्या घ्यायला सुरू केलं त्याच्यामध्ये एक प्रमुख नो ऑब्जेक्शन आम्हाला तारापूर टॅप्सकडनं हवं होतं आणि त्याची गरज पण होती. कसं आहे की तारापूरला आमच्या बंदरापासून कसा धोका होऊ शकतो, तर पहिली गोष्ट आमचे जे जहाजं आहेत त्यांना कमीत कमी खोली लागते 12 मीटरपेक्षा जास्त. तारापूरजवळ समुद्र हा 7 ते 8 मीटर खोल आहे, त्याच्यामुळे आमचे जहाजं तिथे पोचूच शकत नाही. त्याच्यामुळे तो सुरक्षिततेचा तो प्रश्न तर निकाली निघाला. दुसरा प्रश्न आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचं क्रूड ऑइल किंवा पेट्रोलियम पदार्थ आम्ही इम्पोर्ट करणार नाही आहोत. परंतु जर जहाजामधलं इंधन गळती झालं तर ते तिथपर्यंत पोचलं तर काय होईल, तर इन्कॉईस म्हणून एक संस्था आहे, तिला आम्ही हा एक मुद्दा दिला होता आणि त्याचा त्यांनी पूर्णपणे अभ्यास केला आणि त्याच्यात हे निदर्शनात आलं की कोणतीही तेल गळती झाली तर पाणी हे वर तरंगतं आणि यांचे जे कूलिंगसाठी जे पाणी लागतं त्याचे पाईप हे खाली आहेत, म्हणजे 4, 5, 6 मीटरवर आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही धोका संभवत नाही. आणि तिसरं, तारापूरला असं वाटलं की फ्युचरमध्ये समुद्रामध्ये समजा या बंदरामुळे तिथे समजा गाळ तयार झाला तर खोली त्यांचे जे टॅपिंग पॉईंट आहेत तिथे खोली राहणार नाही. तर आम्ही त्यांनी सांगितलं की आम्हाला एक 30 ते 35 करोड रुपये द्या
जेणेकरून गरज पडली फ्युचरला, कारण की आमचा अभ्यास म्हणतो तसं काही होणार नाही, पण फ्युचरमध्ये तसं कधी लागलंच तर ड्रेजिंग करण्यासाठी जो खर्च लागेल तो आधीच आम्ही त्यांच्याकडे जमा पण केलेला आहे. मला असं वाटतं तो त्यांच्याकडे तसाच जमा राहील, परंतु त्याची गरज कधी राहणार नाही. परंतु ह्या आपले जे दोन हे जो हा प्रश्न होता हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. रॅदर आय शुड बी थँक टू यू, कारण की मध्ये मध्ये जेव्हा काहीही सापडत नाही बंदराबद्दल तेव्हा हा एक प्रश्न प्रकर्षाने विचारला जातो आणि स्थानिक वृत्तपत्रांमधून आणि काही सोशल ॲक्टिव्हिस्ट हा लोकांना भीती पसरवण्यासाठी किंवा त्यांचं ज्याला म्हणतो बुद्धिभेद ज्याला म्हणतो त्यासाठी हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण आपल्याला मी एवढीच एक गोष्ट सांगू इच्छितो की मुंबईमध्ये जे सध्या जे इथे जे प्लॅन्ट्स आहेत भाभा ॲटॉमिक सेंटर हा मुंबई पोर्टपासून एखाद्या किलोमीटरवर असेल, JNPA पासून 3 किलोमीटरवर असेल, वाढवणपासून टॅप्स हे 12 किलोमीटरवर आहे. त्याच्यामुळे जगामध्ये सगळे बंदरं असतील किंवा काही असतील हे एक समूहाने सगळ्या गोष्टी चालत असतात आणि या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे विचार करूनच त्यांनी आम्हाला ना हरकत प्रमाणपत्र दिलं आणि आम्ही त्याचा फार सखोल अभ्यास केला आहे. आणि नंतर तिसरी गोष्ट एक डिझास्टर प्लॅन असतो, तो सुद्धा त्याचे चेअरमन जिल्हाधिकारी असतात आणि तो प्लॅनसुद्धा जेव्हा आम्ही इन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेतली त्यासाठी हा प्लॅन तयार करण्यात आला आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय मिटिगेशन मेजर्स आहेत. तुम्ही जे म्हटलं की कुठे असं काही घटना झाली, ती बंदरामुळे नाही झाली, कशाही कारणामुळे झाली तरी बंदर आहे तिथे, बंदरामुळे काही लोक तिथे येणार आहेत तर त्यांचं इव्हॅक्युएशन कसं होईल त्यासाठी सुद्धा तो प्लॅन अतिशय तज्ज्ञ समितीकडनं आम्ही तयार करून घेतला आहे. आणि मी आपल्यामार्फत सगळ्यांना हे पूर्णतः क्लिअर करू इच्छितो की टॅप्सला वाढवणमुळे किंचितही धोका नाही. हे जे वाढवण बंदर आहे समुद्रात कसं उभारलं जाणार आहे? आम्ही म्हणजे याच्या मागची सुरुवातीला हे वाढवण बंदर किनाऱ्यावर होतं, त्याच्यामुळे किनाऱ्यामधले काही गावांमध्ये थोडंसं विस्थापन होणार होतं 2020चा जो आराखडा होता. परंतु काही ऐतिहासिक कारणं म्हणजे टॅप्सचं जे पद्धतीने पुनर्वसन झालं किंवा झालं नाही ह्या कारणांमुळे जिथे विस्थापन तिथे प्रश्न आणि त्याच्यामुळे मोठा विरोध. ही एक गोष्ट आम्हाला कशी अवॉइड करायची हे आम्ही सातत्याने विचार करत होतो. त्यानंतर आम्हाला असं आढळलं की किनाऱ्याजवळ बंदर आणि असणं हे जे लॉंग टर्म जो आमचा प्लॅन आहे त्याने जो चालवायचा जो खर्च आहे लाईफ सायकल कॉस्ट ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये खूप खर्चिक होणार होतं, टर्न अराउंड टाईम पण वाढणार होता. त्याच्यामुळे हे बंदर जर समुद्र जर ढकललं तर याचा प्रचंड मोठा फायदा होता आणि सगळे दुष्परिणाम शून्य होणार होते. त्याच्यामुळे आम्ही हा डिसिजन घेतला. कसं तर 1400 हेक्टर जमीन ही समुद्रात आम्ही तयार करणार आहोत. आता आपण जे उदाहरण दिलं दुबईचं, तिथे जे पाम जुमेरा आहे किंवा इतरत्र काही आहे हे सगळे आयलंड समुद्रात क्रिएट झालेले आहेत. आणि याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की सुरुवातीला प्लॅन होता की याला जो भराव आहे तो जमिनीतून करायचा मटेरियल घेऊन. नंतर आम्हाला लक्षात आलं की समुद्रामध्ये जवळच फार मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा आहे. तो वाळूचा साठा आपण ह्या इथे जर वापरला तर आपल्याला जमिनीवर जो काही निसर्गावर जो परिणाम होणार होता, पर्यावरणावर जो परिणाम होणार होता तो जवळजवळ शून्य होईल. सगळी वाळू आपल्याला समुद्रातून मिळेल आणि ती समुद्रातली वाळू तशीच पडलेली आहे, तिचा उपयोग होईल. आणि ती जेव्हा आम्ही ते सगळं केलं तर आम्हाला असं आढळून आलं की ती वाळू या भरावाला अतिशय चांगली आहे. तसा निर्वाळा मद्रास IITने दिला, ॲक्च्युअल वाळू बोरहोलने घेऊन त्याचे टेस्ट करून. आणि दुसरा इतका प्रचंड वाळूचा साठा होता की आम्हाला जेवढी वाळू लागेल त्याच्यात 3 पट तिथे साठा आहे. त्याच्यामुळे जेव्हा मिनिस्ट्री ऑफ माइन्सने हे पहिल्यांदा अशा पद्धतीचा परवाना भारतात पहिल्यांदा JNPAला दिला, आदरणीय माइन्स आणि कोल मिनिस्टर स्वतः मुंबईला
मुख्यमंत्र्यांकडे आलेत आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांनी हे लायसन्स JNPA दिलं, कारण की ते पहिलं लायसन्स होतं. तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न विचारला मला डायरेक्ट, की आपण तिथे जे एअरपोर्ट करतोय त्यालासुद्धा याच्यातून वाळूचा पुरवठा होईल का? तर मी त्यांना तिथेच सांगितलं की सर, आपला पोर्ट तर बनेलच, पण आपला एअरपोर्टसुद्धा या साठ्यात बनेल. मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचं कुठेही नुकसान न होऊ देता मुख्यतः हे काम पुढे जाईल अशा स्वरूपाचं चित्र जे तुम्ही माहिती देताय त्यातून तयार होत आहे. यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे स्थानिकांचा. जसं तुम्ही म्हटलं की रोजगार स्थानिकांना कसे मिळतील याचे तुम्ही प्रयत्न करताय, ते स्किलिंग देण्याचा प्रयत्न करताय. मात्र स्थानिक रोजगार हे सगळेच जातातच असं काही होत नाही आणि मग कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अनेकदा तयार होते. मग स्थानिक मोठ्या प्रमाणावर विरोध करायला उभे राहतात. तर हा जो प्रश्न आहे तो कशा स्वरूपात तुम्ही येत्या काळात हाताळाल? कारण जनसुनावणी ज्या वेळेला झाली त्यावेळेला तुम्ही सर्वात मोठी जनसुनावणी इतिहासातली तुम्ही घेतली 35,000 लोकांबरोबर. तर ती कितपत शक्य होतं अशा प्रकल्पांमध्ये लोकांना प्रॉपरली हाताळणं? ॲक्च्युली बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो की पोर्ट बांधण्यामध्ये सगळ्यात कठीण गोष्ट कोणती? तर ती लोकांना कन्व्हिन्स करणं ही सगळ्यात कठीण आहे. 2020 सप्टेंबरमध्ये तत्कालीन चेअरमन संजय सेठी आणि मी जेव्हा उपाध्यक्ष होतो, आम्ही दोघं वाढवणला गेलो. पोलीस अधीक्षक, जिल्हा अधिकारी ते पण तिथे आले. आम्हाला इतका मोठ्या प्रमाणात विरोध झाला की येताना गाडीमध्ये आम्ही दोघं 1-1.5 तास तर काहीच बोललो नाही एक दुसऱ्याशी. कारण की असं वाटत होतं की हा प्रकल्प तर आपल्याला करायचा आहे आणि हा विरोध कोणी काही ऐकून घ्यायलाही तयार नव्हतं. पण नंतर आम्ही असं ठरवलं की शेवटी ही पहिली भेट होती, हळूहळू आपण प्रामाणिक प्रयत्न करावेत आणि हळूहळू ती जी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, ती कमी होईल. आणि मग त्यासाठी आम्ही मागच्या 2 वर्षात विशेषतः काय उपक्रम राबवले? सगळ्यात पहिले आम्ही काय केलं की जे स्थानिक लोक आहे त्यांना म्हटलं की तुम्ही पोर्ट म्हणजे ते तर बघा. आणि आम्ही जवळजवळ 10,000+ लोकांना JNPAने आपल्या खर्चाने तिथून पालघरवरून इकडे आणलं आणि त्यांना पोर्ट दाखवला. पूर्ण दिवसभर पोर्ट दाखवला. आमचे जे आजूबाजूचे पंचक्रोशीतले जे गावं आहेत त्या गावाच्या लोकांना त्यांना भेटवलं. गावातली लोक, आमचे जे कामगार आहे त्यांना भेटवलं. कामगार नेते त्यांना भेटवलं. आमचे नेते असतील, आमचे कामगार असतील, ते म्हणायचे की आम्ही JNPA प्रशासनाशी दररोज भांडतो, पण या बंदरामुळेच आमचा विकास झाला. त्याच्यामुळे एक सकारात्मक जो बदल झाला, कारण की ही लोक परत गेली, त्यांनी बघितलं हे काहीतरी भव्य दिव्य आहे. आणि या असं आपल्याकडे आलं, त्यांनी बघितलं की प्रत्येक गावामध्ये ट्रॅक्टर ट्रेलर्स उभे आहेत, त्याच्यावर ड्रायव्हरचा पगार वेगळा, ट्रॅक्टर ट्रेलर्स मालकाला पैसे वेगळे मिळतात. जी सुबत्ता आली. आमचे जे युनियन लीडर आहेत त्यांनी त्यांना सांगितलं की 84ला हा जेव्हा पोर्ट तयार व्हायला सुरुवात झाली, इथे 4 आंदोलकांचा मृत्यू झाला. आम्हाला आज वाटतं की त्यांचा नाहक बळी गेला, कारण की या प्रोजेक्टमुळे त्या प्रोजेक्टच्या प्रगतीची फळं आम्ही सगळ्यांनी चाखली. त्याच्यामुळे तुम्ही त्याला विरोध करू नका, प्रशासनाकडनं जास्तीत जास्त पदरात पाडून घ्या. याचा फार मोठा परिणाम झाला. नंतर आम्ही काही मीडिया कॅम्पेन चालवली. त्याच्यामध्ये जे काही दुष्प्रचार होता, जो चुकीचा प्रचार होता, आणि जे कोणी करत होतं आम्ही त्यांना कधीच बोललो नाही. ज्याला म्हणतात ज्याचा धर्म त्याच्याकडे. आम्ही मात्र जो प्रचार होता त्याला कॉन्सन्ट्रेट केलं. 5 प्रमुख मुद्दे होते. एक मुद्दा होता की पुनर्वसनाचा, कारण की विस्थापन पुनर्वसन. आम्ही सांगितलं ना विस्थापन ना पुनर्वसन, कारण की आम्ही समुद्रातच जातोय. आणि आजही त्यांना तेव्हाही सांगितलं 1 इंच जमीन बंदर निर्मितीसाठी वाढवणला लागणार नाही. हे JNPA प्रशासनाने बॉन्ड पेपरवर, म्हणजे ज्यांनी ज्याच्यावर लिहायला लावलं त्याच्यावर आम्ही लिहून दिलं. बंदरासाठी 1 इंचही जमीन लागत. तो पहिला प्रश्न निकाली, जो सगळ्यात जास्त जिव्हाळ्याचा होता. दुसरा प्रश्न होता की नाणार आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली, तेही वाईट वाटतं त्याचंही,
पण त्याच्यावर विरोध झाला, कारण की लोकांना वाटलं की रिफायनरी येईल, हे येईल. तर आम्ही सांगितलं की आम्ही इन्व्हायरमेंटलाच क्लिअरन्सलाच टाकणार नाही की आम्हाला क्रूड इम्पोर्ट करायचा आहे. त्याच्यामुळे क्रूडचा प्रश्न निकाली निघाला. त्याच्यामुळे त्यांची ती दुसरी भीती पण निघून गेली. तिसरा त्यांचा जो प्रश्न होता की इथे जे काही मासेमारी करतात त्यांचे पूर्ण क्षेत्र नष्ट होईल. तर आम्ही सांगितलं की तुम्ही 10-20 लाख स्क्वेअर किलोमीटरमध्ये मासेमारी करतात, आम्ही 30 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र फक्त तुम्हाला आउट ऑफ बाउंड होईल, अदरवाईज तुम्ही सगळीकडे मच्छीमारी करू शकता. चौथा हा भावनिक आणि प्रश्न होता, कारण तिथे एक शंखोदर म्हणून जागा आहे जिथे त्यांची वंदता आहे की रामाने जेव्हा त्यांचे पिता दशरथांची तिथे पिंडदान केलं होतं, तर प्रभू रामांनी हे पिंडदान तिथे केलं अशी त्यांची श्रद्धा आहे. ते स्थान नष्ट होतं का? तर आम्ही त्याही सांगितलं की त्या स्थानाच्याही पुढे 3-4 किलोमीटर आमचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे तेही नष्ट झालं. त्याच्यामुळे त्यांचे जे काही हे प्रमुख 4-5 प्रश्न होती ती संपूर्णपणे त्यांना खात्री झाली की आता ही नाही. त्यानंतर आम्ही मीडिया कॅम्पेनद्वारे त्यांना सांगितलं, जेव्हा आम्ही आणि जे काही पुढारी असतात, मग ते जिल्हा पंचायतचे पंच असोत किंवा विविध कार्यकारी सोसायटीचे लोक असोत, आमदार असोत, खासदार असो, माजी आमदार असोत, या सगळ्यांना आम्ही JNPAला बोलवलं आणि त्यांना JNPA दाखवलं, त्यांना प्रोजेक्ट एक्सप्लेन केला. त्याच्यामुळे जिथे फक्त विरोध होता तिथे थोडासा विरोध शिल्लक राहिला. 35,000 लोक तर तिथे सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत पब्लिक हिअरिंगला बसलेले होते. 20,000 लोक फ्लोटिंग होते. पण सगळ्यांनी प्रश्न विचारले. 64,000 ॲप्रॉक्सिमेटली लोकांनी लेखी सपोर्ट आणि अगेन्स्ट कागदपत्र दाखल केली. आम्ही त्याला YouTube लाईव्ह पण केलं होतं. मी आणि माझी टीम तिथे संपूर्ण वेळ बसून होतो आणि आम्ही सगळ्यांनी, जिल्हा प्रशासनाने, महाराष्ट्र शासनाने फार मोठ्या प्रमाणात सहाय्य केलं आणि ती यशस्वीरित्या त्या जनसुनावणीची सांगता झाली, म्हणजे ती उधळून लावली गेली नाही. त्याच्यामुळे एक फार मोठा पडाव पूर्ण झाला. जनसुनावणी हा विषय अत्यंत जिकरीचा असतो. म्हणजे ज्यांनी धरणं होताना, सरकारी प्रकल्प येताना बघितले असतील त्यांना समजू शकतं की जनसुनावणी हा प्रशासनासाठी किती जिकरीचा विषय असतो. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात 2 ठिकाणची जनसुनावणी, मुळात समृद्धी मार्ग आणि आता वाढवण. कारण समृद्धीमध्ये अनेक अडचणी होत्या, सरकारने यशस्वीपणे हाताळणी केली आणि समृद्धीसारखा एक अत्यंत उत्तम असा मार्ग उभा राहू शकला. सर, समृद्धी मार्ग उभा राहिला, त्या मार्गावर येणारी जी समृद्धी आहे ती वाढवणच्या मार्गाने येणार आहे आता पुढच्या काळात. तर मुळात हे वाढवण समृद्धीला जोडलं जाण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? तुम्ही जे आता सांगितलं की वाढवण प्रकल्पाला फार मोठ्या प्रमाणात असा खंबीर जो पाठिंबा आहे तो आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आणि त्यांची वाढवणबद्दल त्यांच्या मनात अतिशय सुस्पष्टता आहे की याचा, ज्याला आपण कसं लेव्हरेज करता येईल, याला महाराष्ट्राच्या विकासासाठी अधिकाधिक कसं वापरता येईल, याबाबत त्यांच्या कल्पना बिलकुल स्पष्ट आहेत. त्याच्यामुळेच त्याने तिथे एअरपोर्ट आणला आणि त्यांच्या वॉर रूममधल्या पहिल्याच बैठकीमध्ये जेव्हा त्यांनी वाढवणचा आढावा घेतला तेव्हाच त्यांनी ह्या सूचना केल्या की इगतपुरीच्या समृद्धीला, इगतपुरी इथे वाढवण जोडावा. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की इगतपुरीला वाढवण जोडलं तर नाशिकहून वाढवण हे 100 ते 125 किलोमीटरच्या एक्सप्रेसवेने जोडलं जाईल. त्याच्यामुळे आज JNPAला यायला सुद्धा नाशिकहून 1 दिवस लागतो, कारण की दिवसा ठाण्यामधून ट्रॅफिक होत नाही. त्याच्यामुळे JNPAच्या ऐवजी उत्तर महाराष्ट्रातल्या सगळे फळ भागातील जे काही उत्पादनं असतील ते वाढवणला 3 ते 4 तासात पोचतील आणि तिथून एका दिवसात दुबईत पोचतील. त्याच्यामुळे याच्या स्टोरेज, हाताळणी आणि त्याचा वाहतूक याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. त्याच्यामुळे वाढवण हे उत्तर महाराष्ट्र, विशेषतः नाशिकसाठी गेम चेंजर ठरणारे असे जे मुख्यमंत्री साहेब म्हणतात त्याच्या मागे हेच महत्त्वाचं कारण आहे. अगदी
इतकंच नाही तर नगरमार्गे जो भाजीपाला येतो आणि तो जे थेट नाशिक नगर हा पट्टा आहे मूळ भाजीपाला कांदा या सगळ्याचा उत्पादक, आणि इथला कांदा म्हणजे UAE किंवा जे आखाती देश आहे ते सर्वात मोठे इम्पोर्टर आहेत आपले ॲग्रिकल्चरल प्रॉडक्टचे, तिथपर्यंत आपण अत्यंत वेगात हा पेरिशेबल जे आहे, जे सहजतेनं खराब होऊ शकता असा जो माल आहे तो तिथे पोहोचवू शकणार आहे, आणि त्यामुळे उत्तम असा भाव या मालाला पण आपल्याला मिळणार आहे. सर, हा सगळं म्हणजे आपण प्रशासकीय बाबी किंवा प्रकल्पाबद्दल बोलत होतो. आता थोडंसं आम्हाला उमेश वाघांबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल. मुळात मी एक मराठी अधिकारी, आणि जो अधिकारी ग्रामीण भागातून येतो, स्वतःला सिद्ध करतो, आणि इतका मोठा प्रकल्प तुम्ही हाताळताना हाती घेता, तर त्यावेळेला आपण स्थानिक असल्याचा किंवा ही भाषा आपल्याला अवगत असल्याचा कितपत उपयोग होतो तुम्हाला? माझ्या मते सगळ्यात मोठा फायदा मला माझ्या भाषेचा झाला. दुसरं, मी रेव्हेन्यू सर्व्हिसमधून आहे. माझी जी स्टेक होल्डर आहेत किंवा माझे जे लोक ज्यांच्याशी माझा संपर्क येतो ते एलिटिस्टच होते नेहमी, कारण की करदाता थोडा श्रीमंतच असतो. परंतु मी याआधी तहसीलदार म्हणून काम केलेलं आहे, तेही विदर्भात आणि एका छोट्या तहसीलला. त्याच्यामुळे मला महाराष्ट्राचं आणि एकंदरीतच गावातलं जे काही लोकांचं जीवन असेल, त्यांचे जे विचार असतील, याचा थोडी तोंडओळख आहे, आणि मला ह्या गोष्टीची पण अतिशय जाणीव आहे, आणि मला मनात त्याची एक म्हणजे विश्वास आहे की आपण किती जरी म्हटलं की या समोरच्यांना पोट काय कळतो, यांना प्रगती काय कळते किंवा देश काय कळतो, तर ह्या आपल्या चुकीच्या कल्पना आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतात. ते तुमचा प्रामाणिकपणा पाहत असतात. जेव्हा त्यांना विचार पटतो की समोरचा माणूस हा प्रामाणिक आहे, याचा वैयक्तिक स्वार्थ काही नाही आहे, तर ते पूर्णपणे तुम्हाला मदत करतात. मला सुरुवातीला 4-5 महिने अतिशय धैर्याने, अतिशय पेशन्सने त्यांना सामोरं जावं लागलं. काही लोकांनी अतिशय उद्धटपणे उत्तरं दिली, काही लोकांनी मुद्दामून चिडवण्यासाठी काही प्रश्न विचारली, पण मी कोणताही प्रकारे राग रुसवा न घेता परत त्यांच्याकडे जेव्हा गेलो, जेव्हा त्यांचा विश्वास बसला, तेव्हा त्याच लोकांनी एखादा माणूस काही चुकीचं विचारत असेल तर त्याला गप केलं. त्याच्यामुळे मला हे माझ्या संग्रामपूरच्या किंवा माझ्या तहसीलदारच्या काळातल्या ज्या गोष्टी होत्या, जो म्हणजे 2000 सालीच्या आधी मी तिथे होतो, परंतु त्या मला अतिशय आपल्या भारतीयांची जी एक स्वभाव विशेष आहे, ते एक मला असं वाटतं की तो हाच आहे की त्यांना सत्य सरळतेने आपण जिंकू शकतो. त्यांना आपण कोणत्याही भ्रामक कल्पना किंवा भ्रामक वादे करून आपण त्यांना नक्कीच कन्व्हिन्स नाही करू शकत. सर, मुळात आपल्याकडे एक तर प्रशासनात जाणाऱ्यांची मानसिकता खूप कमी असते. महाराष्ट्रामध्ये आपण जितके प्रशासकीय अधिकारी द्यायला हवेत तितके काही दरवर्षी देऊ शकत नाही. UPSCतून तरी, MPSCतून ठीक आहे, काही प्रमाणावर होतात, पण तुमच्यासारखा एखादी व्यक्ती जो ग्रामीण भागातून, तुम्ही खानदेशाच्या भागातून येता, आणि त्या भागातून आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला UPSC सारख्या परीक्षेचं स्वप्न बघितलं, कारण महसूल विभागात तुम्ही काम केलं या अगोदर, आता नॅशनल रेव्हेन्यू सेंटरमध्ये तुम्ही काम करतात या निमित्ताने, तर मुळात याच क्षेत्रामध्ये आपण करिअर करायचं, हा टप्पा कुठे येतो? कसं आहे की कधी कधी नशीब तुम्हाला योग्य ठिकाणी नेतं. मी डेप्युटेशनमध्ये दुसऱ्यांदा माझ्या सर्व्हिसच्या बाहेर मी 2दा काम केलं. पूर्वी दिल्लीत केलं, नंतर आता मला हा चान्स म्हणजे मला माझ्या मेरिटने मिळाला. मी कोणाला सांगितलं नव्हतं, माझी बऱ्याच लोकांनी अप्लाय केलं होतं, माझी निवड झाली, आणि मी माझी ज्या दिवशी निवड झाली आणि मी जॉईन केलं त्याच्या 5 दिवस आधी फक्त ह्या पोर्टला एक मेजर पोर्ट म्हणून नियुक्ती झाली म्हणून असा नोटिफिकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टी जे नशीब ठरवतं याच्यामागे नशिबाचा भाग आहे. फक्त माझं एवढंच आहे की दिलेलं काम मी प्रामाणिकपणे केलं. नाही, पण तरुण वयामध्ये ज्यावेळेला तुम्ही स्वप्न बघितलं की आपल्याला प्रशासकीय सेवेत जायचं आहे, त्यावेळेला IAS होण्याचं स्वप्न होतं, IRS होण्याचं स्वप्न होतं, IPS होण्याचं स्वप्न होतं, मुळात कोणतं स्वप्न घेऊन तुम्ही या सेवेकडे आलात?
आम्ही जेव्हा खेड्यातून जेव्हा UPSC करत होतो तेव्हा आम्हाला इतर सर्व्हिसेसबद्दल फारसं माहीत पण नव्हतं. बरं. तर नॉर्मल सगळे लोक टाकतात, तर IAS आपण सगळ्यात पहिले टाकतो आणि ते आजही राहतं. त्यानंतर दुसरं काय टाकायचं, तर फॉरेनमध्ये जायची इच्छा नव्हती म्हणून फॉरेन टाकलं नाही. आणि मग IPS ही टाकलं नाही, कारण की मी तहसीलदार होतो. त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की मग दुसरं मी IRSच टाकलं आणि ते मला मिळालं. जेव्हा मी सर्व्हिसमध्ये आलो तेव्हा मला तो जॉब प्रोफाईल कळला आणि त्याच्यामध्ये पण फार इंटरेस्टिंग प्रोफाईल होता. म्हणजे मी 2 टेन्युअर डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सला केले. त्यानंतर मी जेव्हा दिल्लीत गेलो तेव्हा मी पॉलिसीमध्ये काम केलं. GST लॉ जेव्हा बनत होता तेव्हा तिथे काम करायचा मला एक चान्स मिळाला. त्यानंतर मी माझी म्हणजे IRS म्हणून माझी जी शेवटची पोस्टिंग होती ती मला कस्टम कमिशनर कोलकात्याला मिळाली. तिथेही मला एक काम करायचा एक संधी मिळाली. तर अशा रीतीने मला गव्हर्नमेंटने अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रात आणि वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. फक्त मी महाराष्ट्रातच येण्यासाठी मी कधीच प्रयत्न केला नाही. त्याच्यामुळे पहिले जेव्हा मला सर्व्हिसमध्ये आलो तेव्हा 2 वर्ष मी जळगावला होतो. त्यानंतर मी अहमदाबाद आणि दिल्ली इथेच काम केलं आणि शेवटी मी कलकत्त्याला होतो. अगदी सर, पण या पूर्ण प्रवासात आता या टप्प्यावर अनेक नवीन मुलं आहेत ज्यांना प्रशासकीय सेवेमध्ये येण्याची इच्छा असते. MPSC UPSC खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी करत असतात. आता आपण MPSC UPSCचा पॅटर्न पण सेम केला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त संधी असेल. तर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? आज जर या स्पर्धा परीक्षा क्रॅक करायच्या असतील तर काय फोकस असला पाहिजे? कसं आहे की सर्वप्रथम तुम्हाला इथे काय यायचं हे फार क्लिअर असलं पाहिजे. पब्लिक सर्व्हिस हा जर तुमचा एम असेल आणि त्यासाठी तुम्हाला पेड जॉब मिळत असेल तर या सर्व्हिसेसपेक्षा अधिक काहीच चांगलं नाही. त्याच्यामुळे ज्याला पब्लिक सर्व्हिसची उर्मी आहे त्यानेच या सर्व्हिसेसकडे वळावं. कारण की आम्ही जेव्हा याच्यात उतरलो तेव्हा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये फारसा वाव नव्हता की तुम्हाला चमकायचा फारसा वाव नव्हता. परंतु आता अनेक क्षेत्र उपलब्ध आहे तुम्हाला. इवन आता मला सांगायला आनंद वाटतो की उद्योजक म्हणून सुद्धा मराठी जनमानसामध्ये आता त्याला म्हणतो की लोकांना जे लोक त्याला आदर द्यायला सुरुवात झाली, जो पूर्वी नव्हता. पूर्वी फक्त राजकीय आणि प्रशासकीय याच क्षेत्रांना सामाजिक मान्यता होती. आता ती उद्योजकांनाही मिळायला लागली आहे, क्रिकेटपटूंना मिळायला लागली आहे, खेळाडूंना मिळायला लागली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला यायच्या आधी अनेक क्षेत्र आहेत. तुम्हाला पब्लिक सर्व्हिस करायची असेल तर या, आणि त्यानंतर 2 वर्ष चिकाटीने याच्यामध्ये झोकून द्या. त्यामध्ये 2 ते 3 वर्षात तुम्ही क्लिअर झाला तर ठीक आहे, नाही झाला तर समजा की तुम्हाला इतर क्षेत्र जास्त चांगल्या प्रकारे खुणावत आहेत, तिकडे जा. परंतु वर्षानुवर्ष याच्यात अडकून पडू नका. इथे जो माणूस किंवा जो विद्यार्थी अपयशीसुद्धा होतो तो सुद्धा एक अतिशय ज्याला म्हणतो की चांगला नागरिक म्हणून त्याच्या मनाची मशागत झालेली असते आणि तो कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवू शकतो. आमच्याबरोबर जी लोक झाली नाहीत ती उद्योगामध्ये इतर क्षेत्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात सफल झालेली आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर पब्लिक सेक्टर म्हणजे ज्याला म्हणतात की लोकसेवा हे जर असेल तर नक्की या. खूप चांगलं क्षेत्र आहे आणि जर याच्यामध्ये अपयश आलं तर तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा निराश होऊ नका. तुम्हाला इतरही क्षेत्र आहे त्याच्यात तुम्हाला नक्कीच प्रावीण्य मिळेल. अगदी सर, मुळात समृद्धीचे अनेक मार्ग आहेत आणि त्यातलाच एक मार्ग आहे तो म्हणजे बंदराचा. ज्या ज्या देशांना समुद्र किनारा लाभलेला आहे त्यांना नैसर्गिक पातळीवर समृद्धी मिळालेलीच आहे. आता या समृद्धीला आधुनिक जगामध्ये आपल्याबरोबर आपण कसं जोडून ठेवणार आणि जास्तीत जास्त विकसित करणार तो महत्त्वाचा टप्पा आहे. आणि त्यासाठी म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण असा प्रकल्प भारत सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून मुंबईलगत होऊ घातलेला आहे, आपल्या पालघरमध्ये होऊ घातलेला आहे. आणि उमेश सर त्याची पूर्ण जबाबदारी घेऊन उत्तमोत्तम प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न करताय. सर, तुम्हाला आणि मुळात या कामासाठी ज्यांचं विजन आहे त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आज तुम्ही वेळ दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.